तर मंडळी आज अशी पावभाजी बनवली होती की तुम्ही बोटच चाटून खाल. कारण ही पावभाजी तर एकच नंबर झाली होती. मला तर खूपच आवडली होती आणि घरच्यांनासुद्धा. तर मंडळी आज ही रेसिपी दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो मंडळी, तर माझं नाव आहे उज्ज्वला. तर स्वागत आहे तुमचं उज्ज्वला व्लॉग मध्ये. तर मंडळी, आज मी तुमच्यासाठी अशी एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे जी ऐकूनच तुमच्या तोंडाला पाणी येईल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावभाजी कशी बनवतात, तेही 10 ते 15 मिनिटांमध्ये. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, कारण तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर काही व्हिडिओ आवडतोय तर लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर चला बघूया आता पावभाजीसाठी काय काय साहित्य लागतंय ते. तर सर्वात अगोदर घेतला आहे कांदा, बीट, फ्लावर, गाजर आणि वटाणा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल टाकू शकता, जसे की कोबी, आणखीन व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकता. तर मी एवढेच घेतले आणि यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे. तर आता मी कुकरला लावणार आहे. तर मंडळी, तुमच्या कुकरच्या क्वांटिटीवरती डिपेंड करतं की तुम्हाला भाज्या किती वेळा शिजवता येतील. तर माझ्या कुकरमध्ये मी 4 शिट्ट्या काढल्या होत्या. जर काही तुमचा कुकर लहान असेल तर 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिजतील. आणि मी यामध्ये कांदासुद्धा ॲड केला आहे. कांद्याचा खूपच छान फ्लेवर येतो. आणि त्यासोबतच मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे. जेवढे माझे भाज्या शिजतील तेवढं मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यासोबतच मी थोडी हळदी आणि मीठसुद्धा ॲड केलं आहे. तर आता एवढं सगळं टाकून मी याला 4 शिट्ट्या काढणार आहे. 4 शिट्ट्यांमध्ये खूपच छान शिजलं जातं. तर मंडळी, आता शिट्ट्या काढून झालेल्या आहेत. तर आता कुकरला मी ओपन करते. तर बघू शकता तुम्ही, भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत. आणि मंडळी, तुम्ही एक ध्यान ठेवा, मी यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि मग मॅश करते. तर तुम्हीसुद्धा पाणी काढून घ्या आणि मग मॅश करा. आणि तो पाणी नंतर आपल्याला उपयोगी येणार आहे, तर त्याला फेकायचं नाही आहे. तर छान मॅशरच्या साहाय्याने मॅश करू शकता. मॅशर नसेल तर तुम्ही तांब्या किंवा ग्लासाच्या साहाय्याने सुद्धा याला मॅश करू शकता. आणि हो मंडळी, मी यामध्ये बटाटासुद्धा ॲड केला आहे. बटाटा तुम्ही कुकर लावतानासुद्धा ॲड करू शकता. मी विसरले होते म्हणून मी नंतर ॲड केला आहे. आणि बटाटा टाकूनसुद्धा याला छान मॅश करून घेतलं आहे. तर मंडळी, तुम्ही ती चूक करूच नका अजिबात, कारण मग तुमच्या भाज्या मॅश नाही होणार. आणि त्यासोबतच मी घेतला आहे अमूल बटर, अद्रक लसूणची पेस्ट, कांदा आणि टमाटरची प्युरी. अद्रक लसूणची पेस्ट मी घरीच बनवली होती. त्यामध्ये मिरची, लसूण आणि अद्रक असं टाकून मी खलबत्त्यात कुटून घेतलं होतं. त्यानंतर मी बटरसुद्धा घेतलं आहे आणि 2 पळी मी तेलसुद्धा घेतलं आहे. तर आता मी यामध्ये कांदा ॲड करते आहे. तर मंडळी, एक गोष्ट ध्यानात ठेवा, कांद्याला तुम्ही सोनेरी रंग येईपर्यंतच परतायचे, कारण जर काही तो जळाला तर तो गोड टेस्ट देईल. त्यामुळे तुम्ही ध्यानात ठेवा, याला सोनेरी रंग येईपर्यंतच छान भाजून घ्या. कांदा भाजून झालेला आहे आणि आता मी घरी जी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती तीच मी ॲड करणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रेडीमेडसुद्धा यूज करू शकता. आणि त्यासोबतच मी टमाटरची प्युरीसुद्धा ॲड केलेली आहे. ही सुद्धा मी घरी बनवलेली आहे. विकतसुद्धा मिळते, तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर यासोबत मी हळदी आणि घरचं 2 चम्मच मसाला टाकलेला आहे. पावभाजी मसाला तुम्ही कोणताही यूज करू शकता. मी 2 चम्मच टाकलेला आहे. आणि त्यासोबतच भाजीला छान रंग यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे. तर याला छानपैकी मिक्स करून घेते. तर बघू शकता तुम्ही किती छान रंग आलेला आहे. आणि आता याला तरी यावी म्हणून मी थोडंसं याला झाकण ठेवून वाफवलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छानपैकी तरीसुद्धा आलेली आहे. आणि आता यामध्ये मी मीठ ॲड करणार आहे. तुम्ही ध्यानात ठेवा, तुम्ही भाज्या शिजवतानासुद्धा मीठ ॲड केला होता, तर यामध्ये थोडाच मीठ टाका. आणि आता मी पावभाजी जी मॅश केलेली होती ती यामध्ये ॲड करणार आहे. तर आता छानपैकी याला परतून घेणार आहे. पूर्ण मसाले मिक्स होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे.
तर आता कुकरमध्ये जे थोडे पावभाजी होती तर त्यामध्ये मी पाणी ॲड करून यामध्ये टाकून दिलेलं आहे. आणि हो मंडळी, या स्टेजला तुम्ही जो पाणी बाजूला काढलेला आहे तो या कुकरमध्ये टाकूनसुद्धा मॅश करून यामध्ये टाकू शकता तुम्ही. आणि तुमच्या क्वांटिटीवरती डिपेंड करतं की तुम्ही किती पातळ भाजी करणार ते. आणि यामध्ये मी थोडंसं बटर, कोथिंबीर ॲड करून पुन्हा याला घाटलून आणि उकळ येऊ दिली आहे. छान उकळून झालेले आहे. आणि आता आपली पावभाजीसुद्धा रेडी झालेली आहे. तर मंडळी, एकच नंबर झाली होती आणि याचा स्मेलसुद्धा खूपच छान येत होता. अख्ख्या घरात सुगंध पसरलं होतं. आणि याला हवी तशी तुम्ही गार्निशिंग करू शकता. मी कोथिंबीर आणि लिंबू टाकून गार्निशिंग केली आणि पावभाजीसोबत कांदा आणि लिंबूची तर टेस्ट एकच नंबर लागते. त्यानंतर मी पाव गरम करायचे म्हणून बटर टाकला आणि त्यासोबतच मुंबई स्टाईल बनवायची म्हटल्यावरती मसाला तर टाकलाच पाहिजे. तो जो पावभाजीचा मसाला आहे तो मी यामध्ये थोडा टाकलेला आहे आणि बटर टाकलेला आहे आणि पावला छानपैकी गरम करून घेतलेला आहे. तर मंडळी, मी जो पाव घेतला होता तो कटिंग करताना माझ्याकडनं तुटला होता. तर तुम्ही दाबेलीचे पावसुद्धा वापरू शकता. दाबेलीचे पाव एकच नंबर लागतात, तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. किंवा नसेल तर आपले साधेसुद्धा पाव यूज करू शकता. तर मस्तपैकी अशी माझी पावभाजी रेडी आहे.